नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल गोलप, शेतकरी मार्गदर्शक. आपण पाठीमागं पण ह्या प्लॉटचे व्हिडिओ बनवले होते. आता ह्या प्लॉटला 4 महिने पूर्ण झालेले आहेत. तर आपण बुंद्याची साईज वगैरे बघू शकता कशी आहे. बुंद्याची साईज दाखवा, इकडे पण दाखवा. बुंद्याची साईज पण खूप छान झालेली आहे 4 महिन्याच्या मानाने. आणि आता आपण एका झाडाची बुंद्याची साईज चेक करूया. हे जे आपण ह्या झाडाची चेक करतोय बुंद्याची साईज 29 इंच हो का, 29 इंचापर्यंत साईज झालेली आहे बुंद्याची. 4 महिन्याचा प्लॉट आहे. 29 इंचापर्यंत साईज झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता पानातलं अंतर सुद्धा खूप छान पडतंय. हे पानातलं अंतर बघा, खूप छान पडतंय. त्या पण झाडाचं बघा, ह्याची पण बुंद्याची साईज बघा कशी झाली, त्या पण त्याची दाखवा. हे जोडवळ पद्धत आहे. आपण अगोदर पण ह्या प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवला होता. तर ह्याच्यामध्ये ग्रोथ पाहू शकता तुम्ही कशी. एवढी थंडी पडलेली आहे, आपलं टेम्परेचर 10 पर्यंत खाली येत आहे, तरी पण प्लॉटची क्वालिटी एक नंबर राहिलेली आहे आपली. कारण या थंडीमध्ये फक्त मुळीवरती काम करावं लागते. आता सध्या मुळी चालू असेल तरच प्लॉट चालू राहते, ग्रोथ चालू राहते. पानातलं अंतर बघा खूप छान पडतं. हे आपली जोडवळ पद्धतीचा प्लॉट आहे, पाहू शकता. इकडे या, इकडे दाखवा. अजून पूर्ण प्लॉट असा झूम करून दाखवा. समोर हा प्लॉट असा झूम करून दाखवा. पानातली ग्रोथ वगैरे कशी आहे. थंडीमुळे आपण ह्याला 15 दिवसाला फवारणी घेतो. या खालून सल्फर मॅग्नेशियम सल्फेट वगैरे देतोय, कारण मुळी चालली पाहिजे. मायक्रोरायझा दिलाय आपण मुळीसाठी. बुंद्याची साईज ह्याला आपण 2 नंबरची ग्रेड वापरतोय सध्या बनानाची. तर खूप छान आपल्याला पानातलं अंतर इथं पण पाहू शकता तुम्ही. प्रत्येक ह्याच्यामध्ये पानातलं अंतर खूप छान पडतंय. बुंद्याची साईज पण चांगली होती. या 4 महिन्याच्या मानाने प्लॉट एकदम मस्त आहे. तर अजून माहिती तुम्हाला काय पाहिजे असेल केळीविषयी तर 94 23 88 51 80 ह्या नंबरवरती कॉल करू शकता. धन्यवाद.